नमस्कार. डाळिंबाचा विकास होत असताना बॅक्टेरियल ब्लाइटची जी समस्या आहे ती समस्या फार मोठी समस्या असते. विश्रांतीच्या काळात याचं निर्मूलन आपण जे म्हणतो कंट्रोल करणं फार सोपं असते, परंतु जेव्हा फळाचा विकास होत असतो त्यावेळेस आपल्याकडे काही पर्याय नसतात. तर हे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जे म्हणतो आपण तर परिस्थिती बघतो आता की बॅक्टेरियल ब्लाइट हे एवढं चांगला फळाचा विकास होत आहे आणि हा विकास होत असताना यावर इतका मोठा प्रादुर्भाव झालेला दिसतो. काडीवरती सुद्धा या ठिकाणी इन्फेक्शन आहे बॅक्टेरियल ब्लाइटचं. या अशा ठिकाणी इव्हन नवीन इन्फेक्शनचं बघितलं तर हे इन्फेक्शन दिसते आपल्याला. हे पाहतोय आपण, हे इन्फेक्शन सुरू झालेलं आहे, याचं ताजं इन्फेक्शन आहे आणि हे इन्फेक्शन वाढत 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 जाते आणि अशा आतमध्ये आपण जे बघतो की असे फळं आहेत, हे फळं खराब होतात. ही फळं आपल्या कोणत्याही कामाचे नसतात. प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह दोन गोष्टी आहेत या रोगावरचं नियंत्रण. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह जर म्हटलं तर सुरुवातीलाच ते झाड सशक्त असणं गरजेचं आहे. त्या झाडाला अन्नद्रव्याचा पुरवठा चांगला पाहिजे. त्यानंतर ज्यावेळेस आपण छाटणी घेतो त्यावेळेस जेव्हा घेतो तेव्हा जिथे जर समजा इन्फेक्शन आहे तर या ठिकाणी इन्फेक्शन जर असेल तर इथे इन्फेक्शन आहे तर या इन्फेक्शनच्या खाली 2 इंच खाली त्याला कट करून आपण पुढे जायचं असेल आणि त्यावरती बोर्डो मिश्रणाची 1% पेस्ट त्या ठिकाणी केली तर तो रोग नियंत्रणात राहील. पण आता आपल्याकडे झाडावरती फळ आहे, या परिस्थितीत आपल्याला काय करायचं आहे तर या परिस्थितीत आपल्याला महत्त्वाचं असेल की कॉपरयुक्त फंजिसाइड्स जे आहे, कॉपर आहे, ब्ल्यू कॉपर असेल, त्यानंतर भाविस्टीन आहे, ब्ल्यू कॉपर 2 ग्राम, भाविस्टीन 1 ग्राम, ब्ल्यू कॉपर अगेन दुसरी फवारणी 5 ते 6 दिवसानंतर किंवा 8 दिवसानंतर एक फवारणी 2 ग्राम ब्ल्यू कॉपर असेल किंवा M45 असेल 2 ग्राम. इव्हन या अशा स्टेजमध्ये बोर्डो मिश्रण 0.5% किंवा 0.4% विथ 7.5 pH असं जर आपण pH वाढवून जर आपण एक काम केलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला या रोगाला नियंत्रण ठेवणं गरजेचं असेल. फक्त एक आहे की कव्हरेज किती चांगलं होते आहे फवारणीचा, हा महत्त्वाचा विषय त्यामध्ये असेल. याकरिता आपल्याला गन घेऊनच जर समजा आपण फवारणी केली असेल तर झाड पूर्ण धुवून निघेल आणि त्या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शनवरती पूर्ण जर झालं, कव्हरेज झालं तर रोग नियंत्रण सोपं होईल. तर या स्टेजमध्ये जे आहे बॅक्टेरियल ब्लाइटचं इन्फेक्शन आणि त्यावरती ज्या उपाययोजना सध्याच्या परिस्थितीत तरी एवढ्याच. धन्यवाद.